गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीबाबतच्या भारतीयांच्या मानसिकता बदलू लागली आहे। फक्त बँकेत पैसे ठेवण्याऐवजी लोक आता विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत। विशेषतः म्युच्युअल फंड असेल किंवा SIP असेल याच्या माध्यमातून लोक जे आहेत ते आता गुंतवणुकी करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं एक कारण म्हणजे काय आहे की याचं एक कारण आहे ते म्हणजे गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत बनवत आहेत आणि सध्या जे आहेत ते गुंतवणुकीचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे अनेक असे प्लॅन्स आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आज मी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका SIP प्लॅनबद्दल सांगणार आहे की ज्याचं नाव आहे SBI हेल्थ केअर अपॉर्च्युनिटीज फंड। याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर फक्त 2500 रुपयापासून जरी सुरुवात केली तरी 2500 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही साधारणतः 1 कोटी रुपयापेक्षा जास्त तुम्हाला जे आहे ते रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात। तर ती काय स्कीम आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर ही जी स्कीम आहे ती ही कशा प्रकारे काम करते तर तुम्ही या इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे किंवा या योजनेत तुम्ही जर दरमहा 2500 रुपये गुंतवले तर तुम्हाला 25 वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त परतावा जे काय म्हणजे रिटर्न्स जे काय ते मिळू शकतात। या योजनेने आपल्याला गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 18% अधिक परतावा दिला आहे। म्हणजे आत्तापर्यंत जे आहे या इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून 18% जास्त रिटर्न्स जे आहे ते लोकांना या ठिकाणी मिळालेले आहे। आणि गेल्या 1 वर्षाच्या रिटर्न्सबद्दल बोलायचे झालेच म्हणजे जर 1 वर्षाचा रिटर्न्सचा अभ्यास जर केला तुम्ही तर साधारणतः तो 37% आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। तर आता 2500 रुपयाची गुंतवणूक 25 वर्षात 1 कोटी रुपयावर अधिक कशी झाली हे समजून घेऊ। जर तुम्ही या योजनेत 25 वर्ष दरमहा 2500 रुपये गुंतवले म्हणजे तुमची जी रक्कम आहे ती किती होईल साधारणतः 7,50,000 रुपये होईल। या रकमेवर परतावा म्हणजे रिटर्न्स आणि व्याज म्हणजे त्याचं जे आहे इंटरेस्ट हे जर जोडलं तर 25 वर्षात ही रक्कम साधारणतः 1,10,00,000 रुपये एवढी होईल। SBI हेल्थ केअर अपॉर्च्युनिटीज फंड जो आहे तो साधारणतः 25 जुलै 1999 रोजी लॉन्च करण्यात आला होता। तर तेव्हापासून जो आहे हा फंड जो आहे तो चालू आहे आणि त्याची जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअसली वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे हा काय करतो तर हा जो आहे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतो। तर ही हाय रिस्क कॅटेगरी असल्यामुळं याची जे फंड्स गोळा होतात या फंड्सचा जो इन्व्हेस्टमेंट आहे जी SBI आहे ती 93.23% जी आहे ती हेल्थ केअर रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये SBI करताना आपल्याला दिसते। याशिवाय रासायनिक असेल किंवा इतर क्षेत्रातही त्याचे इन्व्हेस्टमेंट केली जाते SBI कडून। तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल तर ही तुम्ही करू शकता। तुम्ही ही गुंतवणूक ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील करू शकतात। म्हणजे SBIचा जो हा प्लॅन जो आहे तो हा प्लॅन तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता तर ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता आणि ऑफलाईन देखील तुम्ही ब्रांचमध्ये जाऊन घेऊ शकता। कारण का हा जो आहे सध्या हा चांगला ट्रेंडिंगमध्ये असताना आपल्याला दिसतोय। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की ही जी 2500 रुपयाची SIP जर तुम्ही चालू केली तर कशा पद्धतीने तुम्हाला लॉंग टर्ममध्ये जो आहे याचा बेनिफिट होऊन तुम्ही करोडपती देखील या SIPच्या माध्यमातून होऊ शकतात। हा जो आपण व्हिडिओ केला आहे या व्हिडिओचा जो माध्यम आहे हा एज्युकेशन पर्पज आहे। जो आहे एक अलर्ट जो आहे तो हा आहे की म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे। फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणताही गुंतवणुकीचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा सल्ला देत नाही। शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ञांचा सल्ला घेणं तुम्हाला आवश्यक आहे। तर अशाच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन अपडेट जे आहेत ते तुम्ही मिस करणार नाही किंवा तुमच्याकडून ते राहून जाणार नाही।